व्हॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, उत्कृष्टतेकडे वाटचाल. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. माझं लहानपण अगदी साध्या वातावरणात गेलं. वी वेर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आमचं कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतं. आवर 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table, or a gas stove. Live alone an air conditioner or a car. आमच्या 300 चौरस फुटाच्या घरामध्ये एअर कंडिशनर किंवा मोटार तर अजिबात नव्हती, पण पंखा, फ्रीज, गीझर, डायनिंग टेबल किंवा गॅस स्टोव्ह यासारख्या पायाभूत सोयी सुविधा देखील नव्हत्या. इट वॉज ओनली व्हेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव्ह ॲट होम. मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला घड्याळ मिळालं आणि आमच्या घरी जेवणाचं म्हणजे डायनिंग टेबल आणि गॅस स्टोव्ह आला. नेव्हरदलेस, कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड. तथापि सांस्कृतिक बाबतीत माझं बालपण खूप समृद्ध होतं. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट used to visit our home, and for hours I could listen to the discussion about poetry and literature, Marathi and English. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांसारखे कवी आमच्या घरी येत आणि मराठी इंग्रजी कविता आणि साहित्य याविषयीची त्यांची तासनतास चाललेली चर्चा मला ऐकायला मिळत असे. They used to talk about Keshav Sooth, Merdekar, Shakespeare, Charles Dickens, and Thomas Hardy. I did not fully understand their discussion in depth, but I was immensely impressed. मला त्यांच्या चर्चा तेवढ्या खोलवर समजत नसत, परंतु मी खूप प्रभावित होत असे. We also were lucky to have Pandit Kumar Gandharva, Pandit Bhimsen Joshi, and Pandit Jasraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. आणखी एका बाबतीत आम्ही नशीबवान, ते म्हणजे कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज ही मंडळीही आमच्या घरी भेट देत असत आणि रात्री उशिरापर्यंत किंवा कधी कधी पहाटेपर्यंत भारतीय संगीताबद्दल चर्चा करीत असत. दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच साहित्य आणि संगीताविषयी माझी आवड अशा प्रकारे विकसित झाली. आय डिड नॉट अँड इव्हन टुडे don't understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. संगीताचे व्याकरण मला तेव्हा आणि आताही समजत नाही, पण तरीही मी तेव्हापासून त्यावर प्रचंड प्रेम करायला लागलो. Most of the times the topic of discussion at our home were about music, literature, paintings, sculptures, etc. बऱ्याच वेळा आमच्या घरी संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला हे चर्चेचे विषय असत. आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट व्हॅन गॉज, मोझार्ट अँड मायकेल एंजेलो एटसेट्रा. त्यातून मला व्हॅन गॉज, मोझार्ट, मायकेल एंजेलो यांच्याबद्दलच्या चर्चाही ऐकायला मिळाल्या. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold,
that all arts are equally, if not more, important in our lives than science or technology. भोवतालच्या या कलाप्रेमी वातावरणात वाढल्यामुळे विज्ञान किंवा तंत्रज्ञान इतकंच सर्व कलांचं आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे, यावर माझा तेव्हा आणि आताही ठाम विश्वास आहे. I had learned from my childhood that money doesn't mean everything in life. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही, हे मी अगदी लहानपणापासूनच शिकलो होतो. It is necessary, but if at all there is something which enriches our lives and put meaning to our existence, it is the art, music and literature. पैसा आवश्यक असतो, परंतु आपले आयुष्य समृद्ध करणारे आणि अस्तित्वाला अर्थ देणारे जर काही असेल तर ते कला, संगीत आणि साहित्य आहे. This is not to say that I did not like science or mathematics. याचा अर्थ मला विज्ञान किंवा गणित आवडत नव्हते असा नाही. In fact, I loved these subjects. कदाचित हे विषय मला अतिशय आवडत. However, I did not study them only for scoring maximum marks in the examinations. मात्र केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी मी त्यांचा अभ्यास केला नाही. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty. या विषयांचा किंवा इतर कोणत्याही विषयाचा त्यांचे जन्मजात सौंदर्य म्हणजे उपजत सौंदर्य जाणून घेण्यासाठी मी अभ्यास करीत असे. I found Newton's law of motion beautiful and Pythagorean theorem elegant. I loved solving problems of physics and mathematics of the 9th standard when I was in the 7th, not to show off, but just because I used to get involved in solving them. न्यूटनचा लॉ ऑफ मोशन मला अतिशय सुंदर वाटतो, तर पायथागोरसचा सिद्धांत आकर्षक वाटतो. 7वीत असताना 9वीतले भौतिकशास्त्र आणि गणिताचे प्रश्न सोडवायला मला अतिशय आवडत असे, पण ते दिखावा किंवा दिमाग दाखवण्यासाठी म्हणून नाही, तर ते प्रश्न सोडवण्यात मी खरोखर गुंतून जात असे. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. प्रश्न सोडवायला मला आवडे, पण त्याहून जास्त ते सोडवण्यासाठीची सर्वात सुंदर पद्धत शोधायला मला जास्त मजा येत असे. Obviously, these problems were not a part of the curriculum, but I enjoyed this whole process. अर्थात हे प्रश्न माझ्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हते, तरीही मी त्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेत असे. This attitude of looking beyond marks of or examinations and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance, that is JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. गुण किंवा परीक्षण पलीकडे पाहण्याच्या कोणत्याही आव्हानात्मक प्रश्नाचे निराकरण करण्यातला आनंद मिळवण्याच्या स्वभावामुळे मला समस्या निवारण वृत्ती जोपासण्यास खूप मदत झाली आणि तिचा म्हणजे या वृत्तीचा IIT साठीच्या प्रवेशासाठीची परीक्षा JEE ही परीक्षा देताना मला फायदा झाला. कारण ही परीक्षा पूर्णपणे आपली समस्या सोडवण्याची क्षमता आणि केवळ तार्किक नाही तर जलद
आणि वेगाने विचार करण्याच्या क्षमतेवरही आधारित असते. आय स्कोर्ड 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT, barring only a few times. अगदी पहिलीपासून ते IIT पर्यंत काही अपवाद वगळता जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये गणितामध्ये 100% गुण मी मिळवले. I stood 16th in the SSC board. At that time, the examination was for whole Maharashtra, including Nagpur. SSC परीक्षेत मी बोर्डामध्ये 16वा आलो होतो. त्यावेळी ही परीक्षा नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जायची. म्हणजे बोर्डाची व्याप्ती मोठी होती. नागपूर सुद्धा नागपूर सोलापूर हे जवळजवळ महाराष्ट्राच्या एकाच बोर्डात समाविष्ट होते. And I stood first in the university in all subjects put together. आणि सर्व विषयामध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. But nobody in Solapur told me about it. But I doubt if anybody in Solapur even knew about this rule. त्या काळी जर तुम्ही विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकावर आला असाल तर तुम्हाला प्रवेश परीक्षेशिवाय म्हणजे JEE या परीक्षेशिवाय IIT मध्ये प्रवेश मिळू शकत असे. आणि त्यामुळे IITत प्रवेश घेण्यासाठी मला परीक्षेला बसायची गरज नव्हती. परंतु सोलापुरातील कुणीही मला त्याबद्दल सांगितले नाही, कारण सोलापुरातील कोणालाही या नियमाबद्दल माहितीच नव्हती. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. त्यामुळे मी प्रवेश परीक्षेस बसलो आणि त्यात उत्तम रँकही मिळवली. I was quite happy getting into IIT, but my joy was short-lived. IIT मध्ये प्रवेश घेताना मी खूप आनंदी होतो, पण माझा तो आनंद फार काळ टिकला नाही. At Solapur, I had not seen any building which was more than 3-storied. सोलापुरात मी 3 मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारत पाहिली नव्हती. मुंबई however was full of skyscrapers. मुंबईत मात्र गगनचुंबी इमारतींची गर्दी खूपच होती. At IIT, most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. आणि माझं इंग्रजी फार वाईट होतं. I had my entire education in Marathi. माझं संपूर्ण शिक्षण मराठीत झालं होतं. My spoken English was quite pathetic. माझं बोली इंग्रजी देखील खूप दयनीय होतं. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible, and my construction of English sentences very awkward, to say the least. माझा शब्दसंग्रह तर तोकडा होताच, परंतु माझे उच्चार देखील भयंकर होते आणि माझी इंग्रजीतली वाक्यरचनाही अगदी विचित्र होती. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. या सगळ्यांमुळे मला एकूणच मुंबईत आणि विशेषतः IITत एकटं आणि भीतीदायक वाटत असे. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT
अँड इव्हन मुंबई. मला स्वतःविषयी न्यूनगंड वाटू लागला होता आणि IIT आणि अगदी मुंबईपासूनही दूर पळून जावे वाटत होते. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. एके दिवशी मी हॉस्टेलमधील मेसच्या टेबलवर चहा पीत बसलो होतो, तेव्हा एक सिनियर मुलगा माझ्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसला. तो बऱ्यापैकी सफाईदार इंग्रजी, निदान बोली भाषेतलं. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड बॉय विथ फेअरली सॉफिस्टिकेटेड इंग्लिश, at least spoken or colloquial English. तो बऱ्यापैकी सफाईदार इंग्रजी, निदान बोली भाषेतलं प्रचलित इंग्रजी येणारा, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला होता. ही वॉज अ बिट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. तो जरा गर्विष्ठ होता आणि माझी मस्करी करू पाहत होता. He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. तो माझ्याशी संभाषण करू लागला आणि जवळपास प्रत्येक वाक्यात किंवा मी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीत चुका काढू लागला. After about 5 minutes, he walked away after insulting me. साधारण 5 मिनिटांनी माझा अपमान करून तो निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. मला अत्यंत अपमानित आणि व्यथित झाल्यासारखे वाटले. ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडेंट अँड दिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. आधीच मला खूप निराश आणि आत्मविश्वास खचल्यासारखे वाटत होते, त्यात ही घटना म्हणजे वर्मी लागलेला घाव, जणू शेवटचा आघात होता. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. मी पार कोलमडलो होतो. मला तिथे परक्यासारखे वाटू लागले आणि अक्षरशः त्याच क्षणी सोलापूरला पळून यावेसे वाटू लागले. However, it was only my self-esteem which stopped me. परंतु माझ्या स्वाभिमानाने मला थांबवले. Suddenly, a feeling of determination and strength came over me and gripped me. एकाएकी माझ्या मनात दृढनिश्चय आणि सामर्थ्याच्या भावनेने उचल खाल्ली आणि माझ्या मनाची पकड घेतली. डिस्पाइट हेलिंग फ्रॉम सोलापूर, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन दिस स्कूल, कॉलेज अँड IIT विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स, देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी. सोलापूरचा असूनही जर मी शाळा, कॉलेज आणि IIT मध्ये गणितातले अनेक पुरस्कार मिळवू शकतो आणि अव्वल नंबर पटकावू शकतो, तर माझ्यामध्ये नक्कीच काहीतरी असे खास असले पाहिजे. वाय शुड आय गिव्ह अप? मी हार का मानावी? अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. आणि तेही इंग्रजीसारख्या एका क्षुल्लक गोष्टीसाठी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर and I was determined to fight back. आता मी यापुढे हार मानणार नव्हतो. उलट मी लढा देण्याचा निर्धार केला होता. As I climbed the stairs on my hostel room, my plan was ready in my mind. हॉस्टेलच्या खोलीच्या पायऱ्या चढताना माझ्या मनात योजना तयार झाली. Normally, most of us who are educated in vernacular languages such as Marathi think in Marathi before speaking in English, translate it in English, and then somehow try to speak out
these translated English sentences in an extremely awkward fashion. मराठीसारख्या स्थानिक प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतलेले आपल्यापैकी बहुतेक जण इंग्रजीत बोलण्याआधी मराठीत विचार करतात, मग त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करतात आणि मग ते भाषांतरित इंग्रजी वाक्य अत्यंत विचित्र पद्धतीने संकोचून बोलण्याचा प्रयत्न करतात. I had decided that I would do nothing of this sort. असे काहीही करायचे नाही हे मी ठरवलं. I wanted to achieve excellence. मला उत्कृष्टता प्राप्त करायची होती. This urge to excel in anything that you try to do has been with me since the childhood. आपण करीत असलेली कोणतीही गोष्ट उत्तम प्रकारे करण्याचा माझा लहानपणापासूनच आग्रह असे. Whether I would succeed in this or not, I always set in aims high. यश मिळो वा न मिळो, मी नेहमीच माझी उद्दिष्टे उच्च ठेवतो. In this case too, I wanted to speak excellent, elegant and fluent English. आताही मला उत्कृष्ट, प्रभावी आणि अस्खलित इंग्रजी बोलायचे होते. The first thing I did was to start reading English newspapers and English novels. सर्वात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्रे आणि इंग्रजी कादंबऱ्या वाचणे सुरू केले. I studied etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. व्युत्पत्तीशास्त्र आणि उच्चारशास्त्र या गोष्टींचा अभ्यास केला आणि शब्दांची मूळ रूपे व त्यांचे उच्चार कसे करायचे ते मी शिकलो. I used to stand in front of mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. मी आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करू लागलो. माझ्या चुका समजून घेऊन स्वतःच त्या दुरुस्त करीत गेलो आणि दिवसेंदिवस माझ्यात सुधारणा करीत गेलो. It took about 9 to 10 months, by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. कुणाबरोबरही इंग्रजीमध्ये दीर्घकाळ संभाषण करण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी मला सुमारे 9 ते 10 महिने लागले. My fear had vanished and I started feeling at home in my hostel. माझी भीती नाहीशी झाली होती आणि मला हॉस्टेलमध्ये घरच्यासारखे वाटू लागले होते. In my future career, out of 32 years in information technology field, I was chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. नंतर माझ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 32 वर्षाच्या भावी कारकिर्दीत जगभरातील हजारो सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मुख्य कार्यकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा सॉफ्टवेअर कंपनीचा मी प्रमुख बनलो. ड्युरिंग दॅट पिरियड I had to give several presentations or negotiate many contracts with the CEOs, directors or VPs in US or UK or Australia. या कालावधीत मला अमेरिका, ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलियामधील CEO, संचालक किंवा VPंसमोर कित्येक प्रेझेंटेशन्स द्यावी लागली आणि अनेक करारांवर चर्चा वाटाघाटी कराव्या लागल्या. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट इज ॲट दॅट टाईम. मी ते सर्व अतिशय सहजपणे करू शकलो. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT that I could sign contracts worth millions of dollars worldwide and also run large global software companies. IIT मधल्या प्रयत्नांमुळेच मी जगभरातील कोट्यावधी डॉलर्सच्या करारांवर स्वाक्षरी करू शकलो आणि मोठ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपन्या देखील चालवू शकलो.
At IIT, I got fairly good marks in my first 2 years. IIT मधल्या पहिल्या 2 वर्षात मला बऱ्यापैकी चांगले गुण मिळाले. However, a very important thing happened while I was in my third year. मात्र मी 3ऱ्या वर्षात असताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली. I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT, TIFR and BARC. IIT, TIFR आणि BARC मधील 15 ते 20 अत्यंत हुशार विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापकांच्या संपर्कात मी आलो. They included top ranking students from IIT, visiting professors in American universities and very renowned mathematician in the world and so on. त्यांमध्ये काही IIT मधील अव्वल स्थान मिळवलेले विद्यार्थी होते, अमेरिकी विद्यापीठातील अतिथी प्राध्यापक आणि काही जगातील नामांकित गणितज्ञ असे लोक होते. I was instantaneously attracted to this group. मी तत्काळ या ग्रुपकडे आकर्षित झालो. This friendship had a lasting impact on my life. या मैत्रीचा माझ्या आयुष्यावर कायमचा प्रभाव पडला. Until that time, I used to consider myself somewhat intelligent. तोपर्यंत मी स्वतःला थोडाफार हुशार समजत असे. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant and I realized where I stood. परंतु या ग्रुपमधील माझ्या मित्रांना भेटल्यानंतर खरी बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि माझे स्थान त्यात कोठे आहे हे माझ्या लक्षात आले. I was actually also very lucky that I came in contact with great people on the global scale early in my life. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जागतिक स्तरावर मोठा लौकिक असलेल्या या लोकांच्या संपर्कात येणे हे माझे खरोखर मोठे भाग्यच म्हणायला हवे. Later in my life, when Mr. Narayan Murthy left Patni to start Infosys, I started heading Patni's software division, occupying the same chair. त्यानंतरच्या आयुष्यात श्री नारायण मूर्तींनी इन्फोसिस सुरू करण्यासाठी पटनी सोडले. तेव्हा त्याच खुर्चीवर बसून मी पटनीचा सॉफ्टवेअर विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. माय हेड ऑफिस वॉज इन केम्ब्रिज, मॅसेच्युएट्स, USA, व्हेरी नियर बोस्टन. माझे मुख्यालय अमेरिकेतल्या बोस्टनजवळ केम्ब्रिज, मॅसेच्युएट्समध्ये होते. It was in fact the adjacent building to MIT in America. ती इमारत खरं तर अमेरिकेतल्या MITला लागून होती. I had to visit MIT during lunch time to meet my friends. ती इमारत खरं तर अमेरिकेतल्या MITला लागून होती. त्या काळी मला काही महिन्यांनी अमेरिकेला जावं लागत असे. मी जेवणाच्या वेळी मित्रांना भेटायला MIT मध्ये जात असे. I used to visit MIT during lunch time to meet my friends. मी जेवणाच्या वेळी मित्रांना भेटायला MIT मध्ये जात असे. There one could see a couple of Nobel laureates at the dining table. तेथे जेवणाच्या टेबलावर एखाद दोन नोबेल पुरस्कार विजेते बसलेले दिसत. If you walked for an hour from there, you could reach Howard Square near Howard University. तेथून तासभर चालत गेलं तर तुम्ही हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड स्क्वेअर पर्यंत पोहोचू शकता. I used to visit both of these universities and could talk to number of Nobel laureates. मी या दोन्ही विद्यापीठांना भेट देत असे, त्यामुळे तिथल्या अनेक नोबेल पुरस्कार विजेत्यांशी मी बोलू शकलो. During these years, I traveled a lot to US, Europe, Japan
and Australia, and could meet a number of great thinkers and management gurus such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahlad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf, who designed TCP or IP, which is the basic protocol of internet. त्या वर्षांमध्ये मी युरोप, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पुष्कळ प्रवास केला आणि ऑल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, सी के प्रल्हाद, टॉम पीटर्स किंवा व्हिन्सेंट सर्फ सारखे महान तंत्रज्ञ ज्यांनी TCP किंवा IP हा इंटरनेटचा मूलभूत प्रोटोकॉल डिझाईन केला आणि अनेक अनेक थोर विचारवंतांना आणि व्यवस्थापन गुरूंना भेटू शकलो. All these discussions with these greats broadened my horizon and my aims and world view became global. या थोर लोकांसमोर समवेत केलेल्या चर्चांमुळे माझे क्षितिज विस्तारले आणि माझी ध्येय आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी वैश्विक बनली. इट टॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ. त्याने मला विनम्रता शिकवली आणि आयुष्यात अजून बरेच काही साध्य करायचे आहे याची मला जाणीव करून दिली. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्डवर्क as well as passion for excellence was going to play a very important and vital role in my life. विनम्रता आणि कठोर परिश्रम त्याचबरोबर उत्कृष्टतेचा ध्यास या धड्याने माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आणि आवश्यक भूमिका बजावली. Coming back to my groups in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were very well read. IIT मधील माझ्या ग्रुपबद्दल सांगायचंच तर माझे हे मित्र केवळ माझ्यापेक्षा जास्त हुशार नव्हते तर ते बहुश्रुत होते. They had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स एटसेट्रा. विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, राज्यशास्त्र अशा सर्व विषयांमध्ये त्यांना रस होता. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts such as music, literature, पेंटिंग. याशिवाय संगीत, साहित्य, चित्रकला यासारख्या सर्व ललित कलांमध्येही आमच्या ग्रुपला रुची होती. इन शॉर्ट, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन अँड विच कन्सर्न्ड ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. थोडक्यात या जगात अस्तित्वात असलेल्या आणि मानवी जीवनाशी संबंधित अशा जवळजवळ प्रत्येक गोष्टीची आमच्या ग्रुपला आवड होती. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप्ड अ इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. मी क्षणात या ग्रुपकडे आकर्षित झालो आणि ज्ञानाच्या सर्व शाखांबद्दल मला प्रचंड आणि सखोल रुची निर्माण झाली. None of these subjects were part of our curriculum at IIT. But again, I never studied for scoring marks in any examination. यापैकी कोणताही विषय IIT मधील आमच्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. परंतु मी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास फक्त गुण मिळवण्यासाठीच कधीही केला नाही. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary
to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. माझ्या मते माझ्यासमोर जो ज्ञानाचा सागर होता तो केवळ IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा जीवनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मला जास्त आवश्यक वाटत होता. It is very difficult to become a master or an expert in all these subjects, but it was very important for me to understand at least the basic principles of most of these subjects. या सर्व विषयांमध्ये मास्टर किंवा तज्ज्ञ होणे फार कठीण आहे, परंतु या बहुतेक विषयांची किमान मूलभूत तत्वे समजून घेणे मला खूप महत्त्वाचे वाटले. Any of us could easily top the GRE examination and migrate to the US. आमच्यापैकी कुणीही GRE परीक्षेत अव्वल स्थान सहज मिळवून अमेरिकेत स्थायिक होऊ शकलो असतो. However, that thought never even touched our minds. पण तो विचार आमच्या कुणाच्याही मनात आला नाही. To understand the world and how it works and serving India and our people was far more important to us. हे जग आणि त्याचे कार्य समजून घेणे आणि भारत आणि भारतीयांची सेवा करणे हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. Therefore, I plunged into all these branches of knowledge. म्हणून मी या सर्व ज्ञानाच्या शाखांमध्ये स्वतःला झोकून दिले. We used to discuss about relativity, Big Bang, aesthetics, literature, philosophy, economics, and many other subjects every day until late into the nights. आम्ही दररोज रात्री उशिरापर्यंत सापेक्षता, बिग बँग, सौंदर्यशास्त्र, साहित्य, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि इतर बऱ्याच विषयांवर चर्चा करायचा. My cupboard was full of books on variety of topics. विविध विषयांवरच्या पुस्तकांनी माझे कपाट भरलेले होते. It is only because of human curiosity that we have been able to make such great progress in science and technology and social sciences. केवळ मानवी उत्सुकतेमुळेच आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विज्ञानात इतकी अफाट प्रगती करू शकलो आहोत. I have a number of limitations, but one thing I am proud of is the curiosity, humility, and humanity that is concern for our fellow human beings. माझ्यामध्ये बऱ्याच मर्यादा आहेत, परंतु एका गोष्टीचा मला अभिमान वाटतो, तो म्हणजे माझ्याकडे असलेले कुतूहल, विनम्रता आणि मानवता, म्हणजे आपल्या सहमनुष्यांबद्दल असलेली जाणीव. I learned these values during my IIT days. I also became a firm believer in rationalism and equality for all the castes, creeds, races, genders and religions. माझ्या IITच्या दिवसांमध्ये मी ही मूल्य शिकलो. त्या जोडीला सर्व जाती, पंथ, वंश, लिंग आणि धर्म यांच्यातील बुद्धिप्रामाण्यवाद आणि समानता यावर माझा ठाम विश्वास बसला. I started treating nature as a god and humanity as religion. मी निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म मानू लागलो. I passed from IIT
joined a non-violent social movement for tribals with Sarvodaya, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days, came back to Mumbai, was jobless for a while, worked for rupees 125 per month to supervise workers at midnight shift in a mechanical workshop, changed 13 houses in Mumbai, and finally settled on information technology as my career. I spent 32 years in information technology, out of which I was chief executive officer or MD or software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 officials in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. IIT मधून उत्तीर्ण झाल्यावर सर्वोदय या आदिवासींसाठी असलेल्या अहिंसक सामाजिक चळवळीत मी सामील झालो. शांततेसाठी सत्याग्रहात भाग घेतला. 10 दिवस तुरुंगात गेलो. परत मुंबईला आलो. काही काळ बेकार होतो. त्यानंतर 125 रुपये महिना पगारावर एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये रात्रपाळीच्या कामगारांच्या देखरेखीचे कामसुद्धा केले. मुंबईत 13 घरे बदलली आणि शेवटी माहिती तंत्रज्ञान या माझ्या करिअरमध्ये स्थिरावलो. माहिती तंत्रज्ञानातील एकूण 32 वर्षांपैकी 23 वर्षे मी जगभरात हजारो सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स असलेल्या आणि अमेरिकेत 6 कार्यालये, युरोपमध्ये 3 कार्यालये, जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1 कार्यालय असलेल्या मोठ्या ग्लोबल बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी मुख्य कार्यकारी अभियंता किंवा कार्यकारी संचालक किंवा सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून कार्यरत होतो. ड्युरिंग दिस पिरियड I had also written 4 books with 500 to 700 pages each on information technology, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. व्यवसायासाठी मला जगभर किमान 150 वेळेला प्रवास करावा लागत असे. या काळात मी माहिती तंत्रज्ञान या विषयावर प्रत्येकी 500 ते 700 पानांची 4 पुस्तके लिहिली. प्रत्येकी 500 ते 700 पानांची 4 पुस्तके लिहिली, जी टाटा मॅग्रा हिलने प्रकाशित केली आणि नंतर ग्लोबल वितरणासाठी चिनी भाषेत अनुवादित केली. I learned a lot of things when I was running these large companies. या मोठ्या कंपन्या चालवत असताना मी बऱ्याच गोष्टी शिकलो. The first one was the importance of teamwork. In today's world, nothing is impossible without teamwork. Nothing is possible without teamwork. या मोठ्या कंपन्या चालवत असताना मी बऱ्याच गोष्टी शिकलो. सर्वात पहिले म्हणजे सांघिक कामाचे म्हणजे टीमवर्कचे महत्त्व मी जाणले. आजच्या जगात टीमवर्क शिवाय काहीही करणे शक्य नाही. You cannot be successful if you are a loner or an egoistic person. एकटी आणि अहंकारी व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. Secondly, you need to lead from the front by setting a good example in front of your staff. दुसरे म्हणजे आपल्या कृतीतून कर्मचाऱ्यांच्या समोर चांगले उदाहरण ठेवून तुम्हाला सर्वांना घेऊन पुढे जाणे आवश्यक असते. Third was that you need to treat your subordinates and your colleagues as friends. तिसरे म्हणजे आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी मित्रत्वाने वागणे महत्त्वाचे असते. In my career, I made a few mistakes but learned a lot about motivations, being a good listener, target setting, and the art of delegation, which forms such an important part of today's management.
माझ्या कारकिर्दीत मी काही चुका केल्या, परंतु आजच्या व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या प्रेरणा निर्माण करणे, एक चांगला श्रोता बनणे, लक्ष ठरवणे आणि कामे सोपवण्याची कला यासारख्या अनेक गोष्टींविषयी मी बरेच काही शिकलो. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, I wanted to return to my first love, that is, to read and write on various subjects concerning human life and existence. या सर्व सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये बरीच वर्षे काम केल्यानंतर माझ्या पहिल्या प्रेमाकडे, म्हणजे मानवी जीवन आणि अस्तित्व यांच्याशी संबंधित अनेक विषयांबद्दल वाचन आणि लेखन करण्याकडे मला वळायचे होते. Therefore, I gave up 2 offers of around 3 crore rupees per annum to become a writer. आणि त्यामुळे वार्षिक सुमारे 3 कोटी रुपयांच्या 2 ऑफर्स सोडून मी लेखक झालो. This is how my second innings as a writer in Marathi began. अशा रीतीने मराठीत लेखक म्हणून माझा दुसरा डाव किंवा दुसरे पर्व सुरू झाले. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. त्यानंतर मराठीत जवळपास 34 पुस्तके मी लिहिली. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम best sellers with tens of thousands of copies sold for each. त्यापैकी बरीचशी पुस्तके बेस्ट सेलर्स म्हणजे सर्वाधिक विक्री झालेली ठरली आणि त्यांच्या प्रत्येकी लाखो प्रती विकल्या गेल्या. However, it is not the sales or the money that is important to me as much as the fact that these books have brought about a very good changes in the lives of thousands of readers. अर्थात या पुस्तकांची विक्री किंवा त्यातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा ही पुस्तके हजारो वाचकांच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडवून आणत आहेत, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. After reading my autobiography, Musafir, and a book on psychology, Manat, hundreds have come out of depression and more than dozen have given up the thought of committing suicide and decided to start all afresh. माझे मुसाफिर हे आत्मचरित्र आणि मानसशास्त्रावरील मनात हे पुस्तक वाचल्यानंतर शेकडो लोक नैराश्यातून बाहेर आले आहेत आणि डझनाहून अधिक लोकांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my book on science. किमियागार. विज्ञानावरचे माझे किमियागार पुस्तक वाचून आपल्याला सापेक्षतेचा सिद्धांत किंवा बिग बँग समजले असे शेकडो लोक मला सांगतात. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेनर्स. व्यवस्थापनावरील बोर्डरूम या माझ्या पुस्तकाने किमान 20 यशस्वी उद्योजक तयार केले आहेत. Then there are hundreds who tell me that they now can understand Economic Times or NDTV Profit after reading my book on economics. अर्थात हे अर्थशास्त्रावरील माझे पुस्तक वाचल्यानंतर इकॉनॉमिक टाइम्स किंवा NDTV प्रॉफिट आता आम्हाला समजू लागले आहे असे कित्येक लोक मला सांगतात. Many have turned to mathematics
after reading my book on mathematics, गणिती. गणिती या गणितावरील माझ्या पुस्तकामुळे बरेच जण गणिताकडे वळले आहेत. The same is true about my books on Indian music, Naad Ved, English literature, Jhapurza, painting, Canvas, Western films, Limelight, and Western music, Symphony, or books such as Genius series, रक्त और विटॅमिन्स और अनर्थ. त्याचप्रमाणे भारतीय संगीतावरील नादवेद, इंग्रजी साहित्यावरील झपूर्झा, चित्रकलेविषयी कॅनव्हास, पाश्चात्य चित्रपटांवरील लाईमलाईट आणि पाश्चात्य संगीतावरील सिम्फनी किंवा जीनियस ही मालिका आणि रक्त किंवा विटॅमिन्स किंवा अनर्थ यासारख्या पुस्तकांच्या बाबतीत हेच घडले. It is these reactions of thousands of readers and feelings that I am touching the hearts of thousands, if not lakhs, of my readers that keeps me going. हजारो वाचकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे आणि लाखो नव्हे तर किमान हजारो लोकांच्या मनाला मी स्पर्श करीत आहे. या भावनेतून मला पुढे जात राहण्याची स्फूर्ती मिळते. Why I am telling you my story? मी तुम्हाला माझी कथा का सांगत आहे? When I look back, there are a number of lessons and values that I cherish and keep learning about even today. मागे वळून पाहतो तेव्हा शिकलेले अनेक धडे आणि मूल्ये मी मनात आजही जपून ठेवलेले आहेत आणि आजही शिकत आहे. Some of these are thirst for knowledge, curiosity, humility, humanity, rationality, equality, teamwork, quest for excellence, never say die, thinking big. त्यातले काही म्हणजे ज्ञानाची आस, कुतूहल, विनम्रता, मानवता, तर्कसंगती, विवेकबुद्धी, समानता, सांघिक कार्य, उत्कृष्टतेचा शोध, कधीही हार न मानण्याची वृत्ती, उच्च विचारसरणी वगैरे वगैरे. वाचन मालखरे व्ही.एम. श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद.